ऐका माझे मायबाप, माझे बहीण भाऊ, कारण साधा सोपा प्रश्न ज्या गौतम बुद्धाला विचारले एक जणानं, तर गौतम बुद्ध त्याला प्रश्नाला उत्तर देतात. तर काय उत्तर देतात तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. गौतम बुद्ध म्हणतात, एक जण म्हणतो घेण्यासारखं काय आहे, घेण्यासारखं. तर गौतम बुद्ध म्हणतात घेण्यासारखं म्हणजे ज्ञान. हे ज्ञान कधीच वाया जात नाही. त्यानं प्रश्न केला एक जणानं, गौतम बुद्धाला म्हणतात घेण्यासारखं काय, घेण्यासारखं. तर घेण्यासारखं दान. दान म्हणजे अन्नदान, भोजनदान. विचाराचं दान म्हणजे ज्ञानाचं दान. आणि आम्ही ज्ञान घेतो आणि भोजनदान घेतो, पैशाचं दान. आणि जर आपल्याला काही नाही घडलं तरी वेळेचं दान. वेळेचं दान म्हणजे इथं विहारात साफसफाई करणं, कोणी सगळ्यांना आपली सेवेचं दान, हे दानाचं महत्त्व. आता घेण्यासारखं झालं. आणि बोलण्यासारखं काय, तर बोलणं म्हणजे नेहमी सत्य बोला. सत्य बोला, तुम्हाला कुठंच काय होणार नाही, फक्त सत्य बोला. त्रास झाला चालेल, पण त्याचा रिझल्ट शेवटला लागतो. चंदनाला वाळल्यानंतरच वास येतो, वल्यापणी सुगंध नाही. आणि घेण्यासारखं, बोलण्यासारखं आणि करण्यासारखं म्हणजे दया. दया करत चला, काही नसू द्या पण प्रेमानं दया करा. क्षमा, दया, शांती, क्षमता. आणि सोडण्यासारखं काय, तर अहंकार हे मनातला सोडा. जो माणूस अहंकार सोडेल तर तो अनेक विघ्न, मीपणा, गर्वपणा हा विघ्न निघून जातात आणि माणूस सुखी आनंदाने जीवन जगतो. दुःखातून मुक्त होण्याचा एकच मार्ग म्हणजे तथागताने दिलेला धम्म. त्या धम्माचं आचरण करा. जय भीम, नमो बुद्धाय, जय शिवराय. चला.